नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार. जयवंती अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण मुंबई उच्च न्यायालय जी भरती निघालेली आहे, शिपाई आणि लिपिक या पदासाठीच्या जागा निघाल्या, याबाबत संपूर्ण माहिती बघणार आहोत. माहिती अशी असणार जी एकदम लास्ट टाईम कसं झालं होतं, शिपाईची भरती, लिपिकची भरती मागच्या वेळेस कशी झाली होती, आता रिसेंटली 5-6 महिन्यापूर्वी झालेली आहे. 2025मध्येच झाली होती लिपिकची. मग ह्याबाबत आपण काय प्रोसेस होती, सुरुवातीला फॉर्म भरायचा, त्यानंतर काय किती वेळाने एक्झाम होते, एक्झाम कोण कंडक्ट करतं, ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे का, काम काय असतं, त्यानंतर शिपायाचं काम, लिपिकचं काम, शॉर्टलिस्ट लागते का, परीक्षा कधी होणार, याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओवर तुम्हाला भेटून जाणार. पण तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे ज्या भरती येणार त्यासाठी तुम्हाला इथून पुढे माझे जे मुंबई उच्च न्यायालयाबद्दल जे प्रश्नसंच चालू करणार आहे, मी प्रश्न घेणार आहे तुमचे, मग त्यासाठी तुम्हाला ह्या चॅनलची नोटिफिकेशन येईल. असा तुम्ही नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण इथून पुढे हेच भरती नाही तर इतर कुठलीही भरती, मी सुद्धा एक आरोग्य कर्मचारी आहे, ठाणे येथे कार्यरत आहे. आपल्याकडे जी माहिती असते एकदम सटीक असते. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, चला तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण लिपिकबद्दल बोलू, नंतर शिपाईबद्दल. लिपिकचं काय क्रायटेरिया, ग्रॅज्युएशन पाहिजे. काय पाहिजे? ग्रॅज्युएशन पाहिजे. त्यानंतर ग्रॅज्युएशन पास असेल तर तो फॉर्म भरू शकतो. आणि त्याला किती 40 इंग्लिश 40ची काय पाहिजे, टायपिंग पाहिजे. इंग्रजी 40ची टायपिंग पास असायला पाहिजे. मराठी 30 किंवा मराठी 40 असेल तर चालणार नाही. इंग्लिश 40 पाहिजे म्हणजे पाहिजे. इंग्लिश 30 पण चालत नाही, ही पास पाहिजे. त्यानंतर फॉर्म भरायचं आहे. फॉर्म आता सर्वांना माहिती आहे, कास्टवाल्यांना किती आहे, म्हणजे कास्टमध्ये जे येत असतील त्यांना किती आहे, 900 रुपये, ओपनवाल्यांना 1000 रुपये आहे. आणि काही कास्टमध्ये त्यांनी शिथिलता दिली आहे. मग जर तुम्ही आता हा फॉर्म भरणार, फॉर्म भरल्यानंतर आता फॉर्म पहिल्यांदा भरताय तुम्ही, आता फॉर्म भरल्यानंतर तुमची शॉर्टलिस्ट लागते का, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. तर माझं एक म्हणणं आहे, ह्याच्या आधी ज्या मुंबई उच्च न्यायालयाने भरती घेतली ती फक्त 100 रुपयात होती. किती होती? 100 रुपयात होती. किती? आणि फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. आता 100 रुपयात होती. 100 रुपयामध्ये काय केलं, त्या लोकांनी शॉर्टलिस्ट लावलेत त्या मागच्या वेळेस. पण आता 900 आणि 1000 आहे. शॉर्टलिस्ट लावणार नाही. जे पण विद्यार्थी फॉर्म भरतील सगळ्यांची परीक्षा होणार, सगळ्यांची परीक्षा होणार, पेपर होणार. त्यानंतर पेपर झाल्यानंतर तुमची सिलेक्शन लिस्ट लागेल. सिलेक्शन लागल्यानंतर लिपिकबद्दल बोलतोय, 100 प्रश्न असतील पेपरला. लिपिकबद्दल बोलतोय, कम्प्युटरचे पण काही प्रश्न आहे, मराठी ग्रामर असेल, इंग्रजी असेल, गणित असेल. गणितावर जास्त जोर, 40 प्रश्न असतील गणिताचे. आणि हे तुम्हाला सॉल्व केल्यानंतर तुमची शॉर्टलिस्ट लागेल स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे तुमची टायपिंग टेस्टसाठी. त्यानंतर इंटरव्ह्यू असेल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन असणार. हे झालं लिपिक या पदासाठी. आता शिपाई पदासाठी काय असणार बघा. शिपाईला पहिल्यांदा फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर सगळ्यांचे फॉर्म स्वीकारले जातील, कारण 1000 रुपये 900 रुपये देतो आपण. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर किती दिवसात एक्झाम होईल, फॉर्मची लास्ट डेटपासून तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यात, 1.5 दीड महिन्यात तुमची, म्हणजे मी आत्ताच सांगून देतो, जानेवारीमध्ये परीक्षा असणार. कधी असणार? जानेवारी 2026मध्ये तुमची एक्झाम होईल. एक्झामसाठी किती प्रश्न असणार? फक्त 30 प्रश्न. त्या लोकांनी सब्जेक्ट नाही दिला शिपायाचा, कोणते कोणते सब्जेक्ट असणार. मग 30 प्रश्न असणार. 30 प्रश्नापैकी मग कोणते प्रश्न असतील बाबा पेपरला, तर 30 प्रश्नापैकी सगळेच विषय, मराठी असतं, गणित असतं, GK असतं आणि एखादा चालू घडामोडी असेल, असे सगळे प्रश्न मिळून 5 प्रश्न एका सब्जेक्टवर, कोणत्या सब्जेक्टवर 4 प्रश्न, असे 4ही घटक मिळून 30 प्रश्न असणार. मराठीचे 4-5 असतील, इंग्रजीचे 3-4 असतील, गणित बुद्धिमत्तेवर 3-4 प्रश्न असतील, चालू घडामोडीवर 3-4 असतील आणि GK GSवर असे मिळून 30 प्रश्न. एकदम सोपा पॅटर्न असतो पेपरचा. पेपर क्वालिफाय झाल्यानंतर मग पुढे काय असतं, तर पुढे पेपर झाल्यानंतर तुमची हे मुलाखत, शारीरिक क्षमता चाचणी, शारीरिक क्षमता ही 10 गुणासाठी आहे. 10 गुणासाठी हे लोक काय करतात, तर काय असते, काय करावं लागतं यामध्ये,
तर ते लोक तुम्हाला बोलवतील शारीरिक क्षमतेसाठी. प्रत्येकाला एक एक रूम देतील. एका रूममध्ये 10 जणं ठेवतात. किती जणं? 10 जणांना. 10 जणांना 4-5 झाडू, 4-5 खराटे, 4-5 कापडा देतात आणि त्या रूममध्ये साफसफाई करायला लावतात. झाडू मारायला लावतात कोणाला, कोणाला जाळ्या काढायच्या आहे, कोणाला काय पुसायचं आहे, असे तुम्हाला हे करायला लावतात. आणि त्याच्यातून एखादा असतं बाबा खूप हुशार, लाजतो तो काम करायला, मग त्याचवरून ते मार्क देतात. बिंदास करायचं, लाजायचं नाही. भविष्य सेटल होतं यामुळे. ठीक आहे, मग एक दिवस लाजायचं नाही आहे. काहीही काम दिलं तरी बिंदास करायचं. कपडे चांगले आहे, हे आहे, असं बिलकुल बघायचं नाही आहे. एकदम काम करत राहायचं. मग ते त्याच्यानुसार ते लोक तुम्हाला मार्क पण सांगत नाही की 10 पैकी किती दिले तुम्हाला, 10 पैकी 5 दिले का, 8 दिले का, सांगत नाही. मग ते डायरेक्ट ती लिस्ट झाल्यानंतर 15 दिवसात तुमची ती शॉर्टलिस्ट लावतात इंटरव्ह्यूसाठी. मग त्यामध्ये ज्यांचे सिलेक्शन झालं त्यांची इंटरव्ह्यू घेतात. इंटरव्ह्यूला 10 मार्क असतात. इंटरव्ह्यूमध्ये असं जनरल माहिती विचारली जाते. खूप मोठं अवाढव्य म्हणजे महासागराप्रमाणे एवढं काही मोठं नसते. मग ते 10 पैकी ते पण मार्क सांगत नाही. नंतर सिलेक्शन लिस्ट लावतात. ही झाली प्रोसेस पूर्ण या शिपाई पदाची. ठीक आहे, एवढं आहे. त्यानंतर आता प्रश्न कोणते करायचे अभ्यास, याच्यावर सुद्धा आपला व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचतच राहणार आहे. कोणते प्रश्न करायचे, काय करायचे, हे सगळं तुम्हाला या यूट्यूबवर भेटून जाणार. तुम्ही फक्त एवढं करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे सुद्धा भरतीचं तुम्हाला नोटिफिकेशन आलं पाहिजे. धन्यवाद. काही असेल तर कमेंट करा. तुम्हाला काही डॉक्युमेंटमध्ये शिपायाचे 7वीच पास पाहिजे, 7वीची मार्कशीट नसेल तरी चालते, पण उच्च शिक्षण जेवढं असेल सगळंच मेन्शन करावं लागेल. धन्यवाद. काहीही प्रॉब्लेम असेल कमेंट करा.